नमस्कार. संत तुकाराम महाराज लिहितात, अमाघरी धन शब्दांचीच रत्ने, अमाघरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्द आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. हा संत तुकाराम महाराजांचा विचार आत्मसात करून हे शब्दाचं धन समाजामध्ये वाटण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ग्रामपंचायत जवळवाडी आणि सरपंच जवळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा. या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सारेच शब्द पंढरीचे वारकरी या सगळ्यांनी अत्यंत उत्तम नियोजन पद्धतीनं ही स्पर्धा जी आहे ती पार पाडली, यशस्वी झाली. आज हा 9 ऑगस्ट क्रांती दिन. या क्रांती दिनाच्या निमित्ताने या स्पर्धेचा निकाल जाहीर होतोय आणि आनंद वाटतोय की खूप चांगली भाषणं या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळाली. इथे आलेल्या प्रत्येकानं आपले विचार अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यक्त केलेले आहेत. समाजामध्ये वैचारिक प्रबोधन व्हावं, एक लोकजागृती निर्माण व्हावी आणि शब्दांचं जे धन आपल्याला मिळालेलं आहे ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवता यावं या उद्दिष्टानं आयोजित केलेल्या या स्पर्धेचा हेतू जो आहे तो यशस्वी झाला असं म्हणायला हरकत नाही. ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे खूप सारी लोक प्रयत्न करत होती. तुम्हा सर्व शब्द पंढरीच्या वारकऱ्यांनी ही स्पर्धा समृद्ध केली, पण ही स्पर्धा उभी करायला ग्रामपंचायत जवळवाडी आणि सरपंच जवळवाडी यांनी जेवढे प्रयत्न केले त्याहून अधिक प्रयत्न मला वाटतं 2 खंबीर हातांनी केलेले आहेत. त्यांचा उल्लेख आवर्जूनपणे या ठिकाणी करावा लागेल. आमचे मार्गदर्शक माननीय विलास बाबा जवळ आणि आमचे मित्र माननीय आकाश जवळ यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं सुयोग्य नियोजन केलं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागं स्त्रीचा हात असतो म्हणतात, परंतु मात्र इथे एका स्त्रीच्या पाठीमागे हे 2 पुरुष खंबीरपणे उभे आहेत आणि समाजाच्या उन्नतीचा, विकासाचा आणि आपल्या गावाच्या विकासाचा विचार करून समाजामध्ये हे वेगवेगळे उपक्रम घडवून आणतायत. ही खरंच खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि यासाठी विशेषतः त्यांचं मला वाटतं कौतुक आहे. आणि ही लोक आपल्या सोबत आली आहेत, सभोवताली आहेत, याचं समाधान सुद्धा खूप जास्त आहे. त्यामुळे त्यांचं एकदा विशेषतः अभिनंदन की त्यांनी हा चांगला उपक्रम या ठिकाणी राबवला आणि ही स्पर्धा जी आहे ती यशस्वी झाली. या स्पर्धेमध्ये जवळपास 80 ते 100 स्पर्धकांनी जो आहे तो सहभाग नोंदवलेला होता. अत्यंत उत्तम दर्जाची भाषणं जी आहे ती ऐकायला मिळाली. रोज जेवण केल्यानंतर पोटाची भूक जी आहे ती शमवली जाते, भागवली जाते, पण मेंदूची भूक भागवण्यासाठी आवश्यक असतात ते विचार. ती मेंदूची भूक या सगळ्या भाषणांनी परिपूर्ण केली असं म्हणायला हरकत नाही. आपण सगळ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला जो विचार जो आहे ते आपले विचार मांडलेले होते. आता निकाल काढणं, परीक्षकाचं काम करणं हे अवघड होतं का? तर मला नाही वाटत हे फारसं काही काम अवघड होतं. हे काम सोपं होतं, कारण तुम्ही सगळेजण खूप चांगले बोललेला होतात. परंतु ज्यावेळेस वक्तृत्व स्पर्धेचं परीक्षण केलं जातं त्यावेळेस आवश्यक असतं विषयाला अनुरूप बोलणं, विषयाला अनुसरून बोलणं. ज्या विषयाचा जो अंग दिलेला आहे त्या अंगावरती आपले विचार व्यक्त करणं हे फार आवश्यक होऊन जातं. ज्यावेळेस तुम्हाला विषय दिलेला असतो वर्तमानाला दिशादर्शक, भविष्याला मार्गदर्शक, छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास, त्यावेळेस मात्र तुम्हाला त्याच विषयाच्या त्या पैलूला अनुसरून बोलायचंय. जर वर्तमानाला दिशादर्शक म्हटलं असेल तर वर्तमानाला दिशा कशी देणार शिवाजी महाराज ते मांडणं आवश्यक आहे. वर्तमानाला मार्गदर्शक म्हटलं असेल तर मार्गदर्शक वर्तमानाला शिवाजी महाराजांचे विचार का आहेत ते मांडणं आवश्यक आहे. जो पैलू दिलेला आहे तो पैलू समजून मांडणं हे खरं वक्तृत्व असतं. ही खरी वक्तृत्व स्पर्धाची कसोटी असते आणि त्या कसोटीवरती जे लोक उतरतात ते लोक या वक्तृत्व स्पर्धेत विजेते ठरतात. आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराज हा विषय दिलेला नव्हता, तर त्याऐवजी तुम्हाला दिलेला विषय होता की वर्तमानाला मार्गदर्शक आणि भविष्याला दिशादर्शक छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास. तर तोच विषयाचा तोच पैलू घेऊन तुम्ही मांडणं गरजेचं होतं. लोक बरीचशी शिवाजी महाराजांवरती बोलली, त्यामुळे ती सगळी या स्पर्धेच्या निकालातून बाहेर गेली आणि काही निवडकच भाषणं ही समोर उभी राहिलेली होती. निर्भया, कोपर्डी, भिलवडी, अजून किती दिवस, स्त्री अत्याचाराचा विषय होता, पण त्याच्यामध्ये निर्भया, कोपर्डी, भिलवडी काय आहे आणि हे किती दिवस चालणार आहे आणि रोखण्यासाठी आपण काय करू शकतो हे सगळं मांडणं तुम्ही गरजेचं होतं. जो विषय दिलाय त्या विषयाच्या गाभ्याला तुम्ही जर स्पर्श केला असता तर तुमचं भाषण परिपूर्ण झालं असतं. तुम्ही या स्पर्धेचे विजेते ठरले असता. जवळपास 7 ते 8 मुलांनाच फक्त तो विषयाचा गाभा पकडता आला, तो विषयाचा अंग पकडता आला. त्यामुळे तीच विजेत्यांची भाषणं आहेत. तुम्ही विषयावरती चांगलं बोलला पण त्या विषयाच्या पैलूवरती तुम्हाला मात्र बोलता आलं नाही, त्यामुळे तुमचं भाषण निकालातून बाहेर राहिलं. त्यामुळे मी सगळ्या स्पर्धकांना आवर्जून सांगेन की तुम्हाला आपला नंबर का आला नाही असा प्रश्न पडला असेल तर नक्की ज्यांचे नंबर आलेले आहेत त्यांची भाषणं ऐका, त्यांचे विचार ऐका
बांधावरच्या भाबीला लटकलेला कृषीप्रधान भारत मांडत असताना भारत कृषीप्रधान आहे का, असेल तर तो बांधावरच्या भाबीला का लटकलेला दिसतो, या सगळ्यावरती अत्यंत विस्तृत आणि चांगल्या पद्धतीने विवेचन हे विजेत्यांनी जे आहे ते विजेत्यांनी केलेलं आहे. त्यामुळे हे विजेत्यांची भाषणं आणि आपली भाषणं या दोन्हींमधला जर तुम्ही संबंध समजून घेतलात तर मात्र तुम्हाला कळेल की तुम्ही निकालातून बाहेर का आहात आणि ते विजेते का आहेत. जे विजेते झालेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. जे विजेत्या पदापासून दूर राहिलेत त्यांचंही विशेषतः अभिनंदन, कारण तुम्ही सहभागी झाला नसतात तर विजेते पदाचा मान आणि सन्मान त्या लोकांना मिळाला नसता. कधी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलाही विजय हा अंतिम नसतो आणि कुठलाही पराभव हा सुद्धा अंतिम नसतो. रोज वेगळी स्पर्धा आहे, रोज वेगळा संघर्ष आहे आणि रोज जिंकण्यासाठीच लढायचं आहे. त्यातून खूप काही शिकायचं आहे. जे जिंकलेत ते पारितोषिक मिळवतील आणि जे हरलेत ते इथे अनुभव जिंकून जातील, अनुभव त्यांना शिकून जाईल, त्यांना वेगवेगळ्या गोष्टी इथे शिकायला मिळतील. ते शिकून येत्या काळामध्ये विजेतेपद मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. येत्या अनेक स्पर्धांचे विजेते तुम्ही असाल हे मी अभिमानानं सांगतो, कारण मी सुद्धा सुरुवातीच्या बऱ्याच स्पर्धा हारलेल्या होत्या. मला माहित नव्हतं विषयावरती बोलायचं असतं. मी कर्मवीर विषय बोलताना कर्मवीर भाऊराव पाटलांवरती खूप चांगलं बोलायचो, पण कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कोणतं अंग विचारलेलं आहे ते अंग मात्र मला स्पर्श करता यायचा नाही. पुढच्या वेळेस कुठल्याही स्पर्धेला जाताना विषयाला जो अंग दिलेला आहे, जो पैलू दिलेला आहे, त्या विशिष्ट एका पैलूवरतीच आपला केंद्रबिंदू ठेवून तुमचं मनोगत व्यक्त करा. येत्या स्पर्धेचे तुम्ही विजेते असाल हे मात्र नक्की. सगळ्या लोकांचं सादरीकरण, शैली, अभिव्यक्ती, हावभाव अत्यंत सुंदर होते. विशेषतः मला या ठिकाणी कौतुक करायचंय ते लहान मुलांचं, कारण लहान मुलांनी जो विचार मांडला तो एवढा कौतुकास्पद होता की अक्षरशः मला ती भाषणं ऐकताना खरंच मनापासून आनंद झाला. मुक्ताईंचं वाक्य मी नेहमी सांगतो, बोल बोलावा रोखडा, जैसा चिखली ऋतावा कडा, मारलेला खडा ऋतून बसतो चिखलामध्ये. तशा पद्धतीने तो प्रत्येक बालचमूंचा विचार माझ्या हृदयामध्ये ऋतून बसलेला आहे. त्यांचं स्पष्ट बोलणं, 3 मिनिटं अत्यंत स्पष्ट पद्धतीने आपला विचार मांडणं, ते खरंच खूप अभिमानास्पद मला वाटलं आणि खूप चांगलं वाटलं. तुमची खूप चांगली तयारी आहे. अशीच तयारी लहान मुलांना करत राहा. मला असं नाही म्हणायचं की त्या लहान मुलांना खूप वैचारिक द्या, त्यांना समजेल, त्यांना रुचेल, त्यांना लक्षात येईल असे शब्द त्यांच्या तोंडातून तुम्ही जर आमच्यापर्यंत पोहोचवले तर ते खूप चांगले वाटतात. आणि असे प्रयत्न खूप लोकांनी केल्यात आणि ती लोक जी आहेत ती विजेती आहेत. त्या विजेत्यांची भाषणं तुम्ही ऐका की अत्यंत लहान वयामध्ये सुद्धा आपला विचार किती स्पष्ट पद्धतीनं आणि सहज पद्धतीनं मांडता येतो याचं मूर्तिमंत आणि जिवंत उदाहरण त्या भाषणातून आपल्याला अनुभवता येईल. काही जणांनी भाषणं सादर केली पण ती कट केलेली होती. 1 मिनिटाचं रेकॉर्डिंग केलंय, कट केलंय, पुन्हा रेकॉर्डिंग करून कट केलंय. असं नको. एका सलग स्वरूपामध्ये तुम्हाला तो विचार जो आहे तो मांडता यायला हवा. तुमची वैचारिकता सुंदर होती, परंतु तुमच्या त्या गोष्टींमुळे तुम्ही जे आहे ते तुमचे निकाल खालीवर झालेले आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस ज्यावेळेस कुठल्याही स्पर्धेत भाग घ्याल, सहज पद्धतीनं 1 मिनिटं ते 3 मिनिटं तुम्ही सलग बोलणं हे गरजेचं आहे आणि ते आवश्यकही आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस त्याच्यावरती काम करा. लहान मुलं खूप चांगली अभिव्यक्त होतात, त्यांना खूप चांगली विचार जे आहे ते तुम्ही देणं गरजेचं आहे. सो पालकांची जबाबदारी याच्यामध्ये महत्वाची बनते की आपल्या मुलाला विषयाला अनुरूप असणारा जो विचार आहे तो तुम्ही द्यावा. ज्यावेळेस तुम्ही त्यांना शिवाजी महाराजांवरती बोलायला लागताय त्यावेळेस त्यांना शिवाजी महाराजांचे आदर्श विचार बोलायला लावले असतील तर आज आदर्श काय आहेत ते विचार हे तुम्ही त्यांना व्यवस्थित त्यांच्याकडनं ती स्क्रिप्ट तयार करून द्या, ती पाठ करून घ्या, तर ती मुलं तुमची विजेते असतील. विजेत्यांचं खरंच खूप अभिनंदन. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही व्यक्त झाला आणि पराभव झालेल्या मुलांना हार मानू नका, प्रयत्न करत राहा. येत्या काळामध्ये तुम्ही सुद्धा अनेक स्पर्धांचे विजेते असाल. एक विलक्षण समाधान वाटतं की येत्या काळातला महाराष्ट्र जो आहे तो तुमच्यासारख्या वैचारिक लोकांच्या शब्दांवरती उभा असेल आणि ही वैचारिकता अशीच टिकून राहील याचा विश्वास सुद्धा मला ही स्पर्धा ऐकल्यानंतर झाला. खूप चांगली भाषणं ऐकायला मिळाली, यासाठी तुमच्या सगळ्या स्पर्धकांचं अभिनंदन. मान्यवर जे काही या स्पर्धेला बोलले त्यांनीही चांगल्या शुभेच्छा या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त केल्या होत्या, त्या सुद्धा आपल्याला बळ देणाऱ्या होत्या. यासहित संयोजकांनी अत्यंत प्रामाणिकपणे ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले, त्यामुळे त्यांचेही सगळ्यांचे अभिनंदन आणि आभार या निमित्ताने व्यक्त करतो. मराठीचा गोडवा आणि मराठीचं कोडकौतुक या शब्दाच्या माध्यमातून आपण गातोय. ज्ञानेश्वर माऊलींनी हे मराठी जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खुली केली. माझ्या मराठीची बोलू कौतुके, अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिक मेळवीन, जिये कोळी केची न पाडे, दिसती नादीचे रंग थोडे, परिमळाचे बीक मोडे जयाचेनी. अगदी परिमळाचा सुगंध मोडण्याचं सामर्थ्य आणि अमृतालाही फिकं पडण्याचं सामर्थ्य या माझ्या मराठी भाषेमध्ये आहे आणि त्याच मराठीचं कोडकौतुक तुम्ही तुमच्या शब्दातून
अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं आणि या आषाढीच्या महिन्यामध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेची परिपूर्ती आज या क्रांती दिनाच्या निमित्तानं होतीये। अध्यात्मातून सुरू झालेला वारसा आज क्रांती दिनाच्या चळवळीच्या निमित्तानं संपतोय, हे खरं तर खूप चांगलं झालं असं म्हणता येईल। ही चळवळ होती एक, आज क्रांती दिना दिवशी परिपूर्णतेला जातीये। काहीच वेळामध्ये निकाल जाहीर केला जाईल, काही लोक विजेते असतील। पुनश्च विजेत्यांचे अभिनंदन, सगळ्या स्पर्धकांचं विशेषतः कौतुक की खूप चांगलं ऐकायला मिळालं। मेंदूची अत्यंत भूक शमवण्यामध्ये तुमचे विचार परिपूर्ण ठरले। तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असंच बोलत राहा, जिंकत राहा। साताऱ्याला एक फार मोठी परंपरा आहे, शिवाजीराव भोसलेंचा विचार आपल्या मातीमध्ये रुजलेला आहे। नितीन बानगुडे सरांनी तो विचार परिपूर्णतेकडे पोहोचवलेला आहे। तुम्ही सुद्धा तो विचार घेऊन येत्या काळामध्ये असंच नाव या महाराष्ट्राच्या, या भारताच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, वैचारिक चळवळीमध्ये कमवाल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो। आणि जाताना तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की हे असं असलं तर हे असं असणार नाही। लक्षात ठेवा, दिवस आपला येतोय तो घरी बसणार नाही, दिवस आपला येतो आहे तो घरी बसणार नाही। आजचा पराभव उद्याचा विजय असावा यासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी।